जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण मागच्या गोष्टीमध्ये भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या बघितली. आजची गोष्ट आहे आपली 72वी आणि गोष्टीचं नाव काय आहे माहिती आहे का तुम्हाला? जरासंध मुक्ती. बघा, आपल्याला माहितीच आहे, आपण कृष्णाच्या गोष्टी ऐकत आलेलो मुलं आहोत आणि आपल्याला माहिती आहे जरासंध कोण होता. तर हा कृष्णाचा म्हणजे कंसाचा सासरा होता. तर अशा या कृष्णाने आपल्या जामात म्हणजे कंसाला मारल्याबद्दल हा खूप मोठा राजा होता आणि हा नाराज होता की आपल्या जामाताला यांनी ठार केलं, म्हणून कृष्णावर तो खूप चिडलेला होता आणि म्हणून त्यांनी मथुरेवर 17 वेळा आक्रमण केलं आणि 18व्या वेळा पण केलं. पण रणछोडदास सागर किनारी निघून गेले, तिकडे त्यांनी द्वारका बसवली. आपण इथपर्यंत तर हे बघितलंच आहे. पण हा जरासंध एवढा दृष्ट राजा होता की याला राजांचा नरबळी द्यायचा होता. 100 राजे त्याच्यामध्ये, 85 राजे त्याच्या जेलमध्ये बंदिस्त होते आणि 100 राजे झाल्यानंतर तो या 100 राजांचा नरबळी आपल्या यज्ञामध्ये देणार होता. असा हा जरासंध होता. आणि म्हणून मग आपण मागच्याच गोष्टीत पाहिलं की श्रीकृष्णाकडे त्याच्यातला एक ब्राह्मण, एक दूत आला होता आणि त्यांनी सांगितलं की आमची या जरासंधापासून सुटका करा. आणि मग कृष्णाला पण त्याच्याकडे बघायचंच होतं. पण आता जरासंध हा 10 सहस्र हत्तीचं बळ होतं याला, आणि याच्या तोडीला कोण असेल तर तो भीमच होता. कारण भीमाला पण 10,000 हत्तीचं बळ होतं, म्हणजे एवढी त्यांची पॉवर होती. आणि मग अशासोबत काय करावं म्हणून मागच्या वेळेसच आपण पाहिलं की उद्धवांनी सांगितलं, नाही, नारद मुनी आले होते. नारदांनी सांगितलं की पांडव खूप मोठा यज्ञ करणारे, राजसू यज्ञ, आणि त्या यज्ञामध्ये तुम्हाला त्यांनी सहभागी होण्यासाठी आणि त्याचा भाग घेण्यासाठी तुम्हाला इंद्रप्रस्थाला बोलवलं आहे. आणि मग कृष्ण भगवान आपल्या पत्न्यांसह ते हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला आपण पाहिलंच आहे मागच्या वेळेस की इंद्रप्रस्थात आणि हस्तिनापुरात त्यांचं खूप मोठं स्वागत करण्यात आलं. आणि मग आता युधिष्ठिराने सांगितलं की भगवंता, मला आहे ना कृष्णा, मला हा मोठा राजसूय यज्ञ करायचा आहे, पण याच्याकरता हा जरासंधच आडवा येतोय. युधिष्ठिर महाराजांचे वक्तव्य ऐकून घेतल्यावर श्रीकृष्ण बोलू लागले. ते म्हणाले, प्रिय शत्रुघ्न, न्यायमूर्ती युधिष्ठिर महाराज, आपल्या राजसूय यज्ञ करण्याच्या प्रस्तावाला माझी पूर्ण सहमती आहे. हा यज्ञ करण्याने मानव संस्कृतीच्या इतिहासात आपले उज्ज्वल नाव अजरामर होईल. हे राजा, मला हे सुचवावेसे वाटते की सर्व महर्षी, तुमचे पूर्वज, सर्व देवता, तसेच माझ्यासही तुमचे सर्व सखे संबंधी व मित्र परिवार अशा सर्वांनाच तुमच्या हातून हा यज्ञ संपन्न व्हावा असे वाटते आहे. पण जरासंधच त्याला अडथळा होता. आता याला काय करायचं? म्हणून मग भगवान पुढे बोलत होते की माझ्या भक्ताला ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, यश, सौंदर्य, त्याची विजयी होण्याची कोणतीही शक्यता नाही. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिर महाराजांना असे उत्तेजन दिल्यावर त्यांचा चेहरा फुलासारखा, आणि मग त्यांनी सांगितलं की काहीच हरकत नाही आहे. तर असा ब्राह्मण वेशधारी भगवान श्रीकृष्ण जरासंधाला म्हणाले की महाराजांचा विजय असो. आणि मग त्यांनी निवड काय केली? भगवान श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने आणि भीमाने या तिघांनी ब्राह्मण वेश केला. आणि ब्राह्मण वेश केल्यानंतर ते जरासंधाच्या राज्यात ब्राह्मण म्हणून गेले आणि त्या जरासंधाला सांगितले की आम्ही बघितलं की बा तुम्ही ब्राह्मणाचा खूप आदर सत्कार करताय, तर आम्ही पण तुमच्याकडे, आणि दान करण्याबाबत त्यांचा नकार म्हणजे एक जीवनभर शोचनीय अशी गोष्ट होऊन बसते. महाराजांनी तर निश्चितच हरिश्चंद्र, रतिदेव, मृदक अशा केवळ धान्याच्या शेतात पडलेल्या सर्व वेचून जीवन निर्वाह करणाऱ्या दानशूर व्यक्तीविषयी ऐकलेले असेल. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्याला देहमर्त्य असून कीर्ती अमर असल्याचे सांगितले. जर या नश्वर शरीराचा त्याग करून मनुष्याला अक्षय कीर्ती प्राप्त होत असेल तर तो मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा एक सन्माननीय व्यक्ती ठरत असतो, असं भगवंतानी
त्याला सांगितलं. मग जरासंधाचा समज झालेला होता. त्याच्या शरीरावरील चिन्हावरून त्यांनी लगेच ओळखलं की हे ब्राह्मण नाही आहे. कारण धनुष्य ठेवताना इथे त्याला घट्टे असतात, बोटाला बाण मारताना घट्टे असतात आणि त्याच्या लक्षणावरूनच त्यांनी लगेच ओळखलं की हे क्षत्रिय असल्याचे जरासंधाने ओळखले होते. धनुष्य वहन केल्यामुळे त्यांच्या खांद्यावर एक विशिष्ट खूण उमटलेली होती. त्यांची शरीरे बांधीसूद होती. त्यांचा स्वर गंभीर आणि आज्ञाकारी स्वरूपाचा होता. यावरून ते मुळीच ब्राह्मण नसून क्षत्रियच असल्याचे त्याने ताडले होते. तसेच त्याने त्यांना कुठेतरी पाहिलेले असल्याचे त्याला आठवत होते. भगवान श्रीकृष्णांनी रहस्योद्घाटन करताच जरासंध राजा जोराने हसू लागला आणि नंतर क्रोधित होऊन गंभीर आवाजात ओरडला, मूर्खांनो, तुम्हाला जर माझ्याशी युद्धच करायचे असेल तर ही तुमची इच्छा मला त्वरित मान्य आहे. मग त्यांनी काय सांगितलं की उद्देशून सांगितलं की प्रिय राजा, आम्ही वास्तविक ब्राह्मण नाही आणि धान्यादी खाद्यपदार्थ मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही, पण पांडूचे तृतीय सुपुत्र अर्जुन आहेत. माझ्याविषयी सांगायचे तर मी तुमचा जुना शत्रू पांडवांचा मेहुणा म्हणजे कृष्ण आहे. त्यांनी आपला परिचय करून दिला. भीमसेन मात्र माझ्या योग्य असा त्यांनीच ठरवलं मग जरासंधाने की कृष्ण तू तर भ्याड आहे आणि अर्जुन तर पण माझ्यापेक्षा लहान आहे. मग माझ्यासोबत द्वंद्व युद्ध करण्यासाठी भीमसेनच हा योग्य आहे. अशा रीतीने नंतर ते युद्धासाठी नगराच्या तटबंदी बाहेर गेले. भीमसेन व जरासंधाचे तुडुंब युद्ध जुंपले. प्रत्येकाची गदा वज्राप्रमाणे सशक्त होती. ते एकमेकांवर जोराने गदाप्रहार करू लागले. ते दोघेही युद्धासाठी उत्सुक होते. दोघेही गदा युद्धात अतिशय प्रवीण होते. त्यांची एकमेकांवर गदाप्रहार करण्याची रीत इतकी आश्चर्यकारक होती की त्यांना युद्ध करताना पाहून रणभूमीवर नृत्य करणाऱ्या कलाकाराचे स्मरण होते. आणि असं त्यांचं दोघांचं युद्ध 27 दिवस चाललं. 27 दिवस कोणीच मागे हटत नव्हतं. रोज सकाळ झाली का त्या दोघांचं द्वंद्व युद्ध सुरू व्हायचं. आणि 28व्या दिवशी भीमसेन कृष्णाला म्हणाला, प्रिय श्रीकृष्ण, मला जरासंधाला जिंकणे शक्य नाही हे मी उघडपणे मान्य करतो. भगवान श्रीकृष्णांना जरासंधाच्या जन्माचे गूढ माहीत होते. जरासंधाचा जन्म 2 वेगवेगळ्या माताद्वारे 2 वेगवेगळ्या भागात झालेला होता. ते जेव्हा त्यांच्या पित्याने पाहिले की मूल अयोग्य आहे तेव्हा त्यांनी ते 2 गर्भाचे भाग जंगलात टाकून दिले होते. तेथे एका जरा नावाच्या चेटकिनीला ते 2 भाग सापडले व तिने ते 2 भाग जोडण्याचा प्रयत्न केला. तिला ते 2 भाग खालपासून वरपर्यंत जोडण्यात यश आले. हे रहस्य माहीत असल्याने भगवान श्रीकृष्णांना त्याच्या मृत्यूचे गूढही माहीतच होते. म्हणजे कसं होतं, त्याचं 2 भाग होते त्याच्या शरीराचे, 2 पायाचे 2 भाग. आणि जर ते विरुद्ध बाजूला केले तर ते जुळत नाही, पण जर एकाच बाजूला जर फेकले तर ते लगेच जुळत होते. हे रहस्य माहिती होतं. म्हणून कृष्णाने काय केलं, भीमाला सांगितलं की जरासंधाचे पाय पकडून त्याला जमिनीवर आपटले. तो खाली पडताच भीमसेनाने त्याचा एक पाय जमिनीवर दाबून धरला व दुसरा पाय पकडला. अशा रीतीने त्याने जरासंधाचा मधोमध चिरून टाकले. त्याप्रमाणे एखादा हत्ती जसं 2 पायाच्या मध्ये 2 भाग केले त्यांनी त्याचे, वृक्षाच्या फांद्याचे मधोमध चिरून 2 तुकडे करतो, अगदी त्याचप्रमाणे भीमसेनाने जरासंधाच्या शरीराचे 2 तुकडे केले. जमलेल्या प्रेक्षकांनी ते 2 तुकडे पाहिले. त्या प्रत्येक भागात 1 पाय, 1 मांडी, 1 अंडकोश, 1 जत्रू, 1 हात, 1 डोळा, म्हणजे असं बरोबर अर्धा इकडं भाग अर्धा इकडं भाग असा त्यांनी केला. जरासंधाच्या मृत्यूची वार्ता समजतात मगध राज्यातील सर्व नागरिक हाय हाय करीत ओरडू लागले. भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाने भीमसेनाने अभिनंदन करून आलिंगन दिले. आता जरासंधाचा वध झालेला होता, तरी श्रीकृष्णाने किंवा पांडवबंधूंनी त्यांच्या राज्यावर हक्क दाखविला नाही. तर त्यांनी काय केलं, त्याचा जो मुलगा होता, जरासंधाचा मुलगा सहदेव नावाच्या पुत्राला बोलविण्यासाठी आज्ञा दिली व योग्य धार्मिक क्रिया संपादनपूर्वक त्याला पित्याच्या गादीवर राज्याभिषेक करवला. एवढं राज्य पण त्यांनी घेतलेलं नाही. श्रीकृष्ण अखिल ब्रह्मांड नायक आहेत आणि सर्वांनी कृष्ण भावना रहित
भावीत राहून सुखाने जगावे अशी त्यांची इच्छा आहे. राजकुमार सहदेवाला राज्यपद दिल्यानंतर त्यांनी जरासंधाने अन्यायपूर्वक बंदीत टाकलेल्या सर्व राज्यांची सुटका केली. 85 राज्य त्यांनी अटकेत ठेवलेले होते आणि सगळ्यांना मग खूप आनंद झाला. अशा जरासंधाचा वध आपण आज बघितला. आता पुढची गोष्ट आपण पुढच्या भागात बघणार आहे. जय श्री कृष्णा.